मॅडम, रिफाइंड ऑइल आणि लाकडी घाण्यावरचं तेल याच्यामध्ये नक्की कसा फरक असतो? रिफाईंड ऑइल आणि लाकडी घाण्यावरचं ऑइल याच्या प्रोसेसिंगमध्ये प्रचंड फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. रिफाईंड ऑइल म्हणजे केमिकलयुक्त तेल आणि लाकडी घाण्यावरचं तेल म्हणजे शून्य केमिकल असलेलं तेल. आता रिफाईंड ऑइल कसं तयार केलं जातं? तर या मोठ्या मोठ्या कंपन्या तेलबियांना हीट देतात. खूप मोठ्या प्रमाणात हीट दिली जाते. त्याच्यानंतर अर्थातच त्याच्यात हेक्झेन नावाचं एक केमिकल मिसळलं जातं, ज्याच्यामुळे त्यातून तेल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आता हे हेक्झेन मिसळल्यानंतर जे काही तेल बाहेर पडतं त्याचा रंग बदललेला असतो, थोडं काळपट झालेलं असतं तेल. म्हणजे जसा नैसर्गिक रंग असतो तसा न होता थोडा काळपट होतो. आता हा रंग काढण्यासाठी त्याच्यात थोडंसं ब्लिचिंग प्रोसेस केली जाते. ब्लिचिंग प्रोसेस केल्यानंतर ह्याला सगळ्याला एक प्रकारचा वास येतो ह्या सगळ्या प्रोसेसिंगमुळे, आणि तो वास काढण्यासाठी कंपन्या त्याच्यामध्ये डिओड्रंट वापरतात. आणि आता ह्या सगळ्या प्रोसेसिंगनंतर हे तेल कितपत चांगलं असेल आणि त्याचे नैसर्गिक गुणधर्म आपल्यापर्यंत खरोखर पोचतील का, ह्याचा तुम्हीच विचार करा. याच्या उलट आपल्या लाकडी घाण्यावरती अतिशय हळूवार असं तेल निघतं की त्या तेलबियांना उष्णता दिली जात नाही. म्हणजे ते तेल तापत तर नाहीच, अगदी किंचितसर कोमट होतं, कारण तेवढं घर्षण झालेलं असतं त्या घाण्यामध्ये त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा अजिबात केमिकल न वापरता आणि त्या तेलबियांना हीट न देता असं तयार झालेलं ते तेल असतं, जे की पूर्णपणे नैसर्गिक गुणधर्मासहित ते आपल्यापर्यंत पोचवलं जातं. रिफाईंड ऑइल हे 230 डिग्री ते 370 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत तापवलं जातं. त्यामुळे उच्च तापमानाला तापवल्या गेलेल्या तेलामध्ये ट्रान्सफॅट्स आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात, आणि ह्या सगळ्याचा परिणाम कॅन्सर, हार्ट डिसीजेस आणि इन्फ्लमेशन हा आपल्या आरोग्यावर होत जातो. हा सगळ्यात मोठा फरक आहे की रिफाईंड ऑइल आणि लाकडी घाण्याचं तेल. त्यामुळे अर्थातच आपण सगळ्यांनी ठरवावं की रसायनवालं तेल वापरायचं आहे का रसायनमुक्त तेल वापरायचं आहे.